साडी नेसलेली एक म्हातारी अनवाणी पायानी रेसमध्ये धावत होती. समोर लोक टाळ्या वाजवत होते, पण कुणालाच माहिती नव्हतं ती मॅरेथॉन जिंकायला नाही, पतीचा जीव वाचवायला धावत होती. पायातून रक्त येत होतं, पण ती थांबली नाही. तिच्या डोळ्यांसमोर एकच गोष्ट होती, त्याला वाचवायचंय. तुम्हीही अशा धडाडीचं प्रेम पाहिलंय का? ही गोष्ट तुमच्या हृदयाला हलवून टाकेल. पहा शेवटपर्यंत. ही गोष्ट आहे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या 65 वर्षीय लता भगवान खरेची. 3 मुली, नवरा आणि लता खरे असे त्यांचे 5 जणांचे कुटुंब. त्यांनी आणि त्यांच्या पतीने आयुष्यभर खूप कष्ट केले आणि त्यांच्या 3 मुलींचे लग्न लावले. वर्षानुवर्षे त्यांनी जमवलेले सर्व छोटे मोठे पैसे या लग्नांवर खर्च झाले. मुलीच्या लग्नानंतर ती आणि तिचा नवरा जवळच्या शेतात रोजंदारीवर काम करू लागले. ते जगण्यासाठी पुरेसे पैसे कमवत होते. एके दिवशी अचानक तिच्या पतीला अस्वस्थ वाटले आणि तिला गंभीर संसर्ग झाल्याचे निदान झाले. लताजी गोंधळल्या होत्या. हातात पैसे नव्हते आणि भयानक परिस्थिती होती. तिला काय करावे हे समजत नव्हते. तिने तिला जवळच्या सरकारी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिला बारामतीच्या टर्मिनल हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला, कारण काही चाचण्या करायच्या होत्या. लताजींना अश्रू अनावर झाले. तिला तिच्या दुःखाची दया आली. तिला तिच्या पतीला तिच्या हातात मरताना पाहता आले नाही. तिला असह्य वाटत होते आणि दुःखी वाटत होते. धाडसाने तिने तिच्या शेजारी, नातेवाईक आणि शक्य तितक्या प्रत्येक व्यक्तीकडे भीक मागितली आणि थोडेफार पैसे जमवले आणि तिच्या पतीच्या पुढील चाचण्यांसाठी बारामतीला रवाना झाली. डॉक्टरांनी तिच्या पतीला चेकअप वॉर्डमध्ये हलवले. ती सावधपणे अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी खोलीच्या बाहेर बसली. देवाकडे आपल्या आयुष्यातील एकमेव ज्ञान वाचवण्याची प्रार्थना करत होती. डॉक्टर चेकअप वॉर्डमधून बाहेर आले. तिचे डोळे चमकले. तिच्या प्रेमाचे कल्याण ऐकण्यासाठी उत्सुकतेने वाट पाहत होते. पण नशिबाने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळीच कहाणी लिहिली होती. डॉक्टर म्हणाले की ही चाचणी निदान सुरू करण्यासाठी पुरेशी नाही. पुढील चाचण्या आणि औषधं आवश्यक आहेत, जी त्यांना बक्षीस म्हणून मोजावी लागणार होती. लताजींचे जग उद्ध्वस्त झाले. तिचे डोळे वेशात पसरले. पतीवर उपचार करण्यासाठी पैसे नव्हते. तिचे जग उद्ध्वस्त झाले. तिचे हृदय दुखत होते. भावना खाली वाहून लागल्या होत्या. ती रडत रडत होती. तिला ही असहाय्यता पचवता येत नव्हती. ते जड मनाने हॉस्पिटलमधून बाहेर पडले. जवळच्या समोसावाल्याजवळ थांबले. वर्तमानपत्राच्या एक तुकड्यावर 2 समोसे होते. तिची नजर वर्तमानपत्रातील ठळक मराठी मथळ्यावर थांबली. तिचे डोळे चमकले. हृदय थोडेसे चुकले. मथळा बारामती मॅरेथॉन आणि त्याची बक्षीस रक्कमबद्दल होता. तिने डोळे मिचकावले आणि तिच्या मनात सर्व प्रकारचे विचार आले. दुसऱ्या दिवशी बारामती मॅरेथॉन सुरू होणार होती. सर्वजण आपापले स्पोर्ट शूज घालून, कम्फर्टेबल शॉर्ट्स आणि ट्रॅक, घाम शोषणाऱ्या टी शर्ट घालून सज्ज झाले होते. आणि तिथे त्या येत आहेत 67 वर्षांच्या लता भगवान खरे. फाटक्या लुगडं नेसलेल्या, उघड्या पायांनी, डोळ्यात अश्रू होते. तिने आयोजकांशी वाद घातला. ते तिला मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ देण्यास तयार नव्हते. तिने विनवणी केली. तिने त्यांना तिच्या सहभागाची परवानगी देण्यास भाग पाडले. मॅरेथॉन सुरू झाली. तिने घोट्याच्या वर साडी बांधली. ती जादूगरासारखी धावली, एखाद्या 16 वर्षीय किशोरीसारखे. तिला दुसरं काहीही वाटलं नाही. तिला फक्त तिच्या पतीचे आयुष्य पुढे लटकलेले दिसत होते आणि जिंकण्याची रक्कम तिच्या डोळ्यांसमोर होती. तिला वाटेत येणाऱ्या जोरदार दगड आणि दगडांची पर्वा केली नाही. तिच्या पायातून रक्त येत होतं, पण ती धावत राहिली आणि धावत राहिली. अखेरीस तिने मॅरेथॉन पूर्ण केली आणि बक्षीस रक्कम जिंकली. तिच्यासाठी हे जीवन होते. ती तिच्या पतीला जिवंत पाहणार होती. गर्दीने तिचा जय जयकार केला. बारामतीच्या रस्त्याने तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या. लोक आश्चर्यचकित झाले. त्यांनी तिला सलाम केला. तिच्या प्रत्येक पावलावर टाळ्या वाजवल्या. तिने जिंकलेली रक्कम गोळा केली आणि तिच्या पतीला योग्य औषध मिळावे याची खात्री केली. हेच प्रेम आहे. हेच भक्ती आहे. तिने डोळे मिचकावले नाहीत. तिने कधीही विचार केला नाही की ती मॅरेथॉन कशी जिंकणार आहे, ती अनवाळी कशी धावणार आहे, ती कशी सर्व्हाइव्ह करेल. ती फक्त एकाच हेतूने धावली, आपल्या पतीला वाचवण्यासाठी. लता खरे यास मी सलाम करतो. यासाठी धाडसाची गरज आहे. लता खरे यांनी आम्हाला शिकवलं, संकट येतात, पण जर उद्देश पवित्र असेल तर रस्ता आपोआप सापडतो
आणि पावलं आपोआप धावायला लागतात. तुम्हाला ही गोष्ट भावली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशीच प्रेरणा मिळवत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.